तरी तुमचं याचं प्रिपरेशन होतं, कशाचं? सीईटीचं. तुमच्या मॅडम म्हणले ना तुम्हाला त्या दिवशी की बोर्डचं जर नीट केलं तरी तुमचं याचं सीईटीचं प्रिपरेशन होतं. पण त्याच्यावरती मी म्हणतो की 80% पडतील, 80% पडतील, 85% पडतील. 90च्या पुढे नाही जाऊ शकत. 90च्या पुढे जायचं असेल तर तुम्हाला हेच करावं लागेल, एक्स्ट्रा वेळ द्यावा लागेल. ते माहितीये ना तुम्हाला, हे ह्याच्यात सीईटी मध्ये पण फ्रॉड वगैरे होतो. ऐकलं का? नाही ऐकलं? माहिती नाही? घ्यायचेत रे, घ्यायचेत. हे तुम्हाला मी हे सांगतोय 23 पर्यंतचे घेतोय. 24, 25, 26 हे जे मी शिकवतो ना चॅप्टर डिफरंटिएशन, याचे आपल्याला परत 3 वेळा मी रिव्हिजन घेणार आहे. 3 वेळा म्हणजे जे क्वेश्चन झालेत तेच, आणि अजून त्याच्यातले 24, 25, 26 चे. हे काही झालं म्हणजे एंडिंग नाही, हा स्टार्टिंग आहे. तर आता जे शिकवतं किंवा ज्यांनी सीईटी वगैरे दिली असते ना, त्यांना माहिती असते की बाबा बोर्डचं तुम्ही जर मॅथ्स केलं ना तर तुमचं सीईटीचं पण बऱ्यापैकी होतं. पण ते फ्रॉड म्हणतात ना, ते आता हे ह्याचं आहे बरं का, हे सीईटीची लिस्ट आहे. म्हणजे रिझल्ट लागला ना तर ते कॉलेज सिलेक्ट करण्याच्या वेळेस ते काय करतात, सीईटी वगैरे डॉक्युमेंट्स अपलोड करायला सांगतात आणि त्याच्यानुसार त्यांची मेरिट लिस्ट लावतात. हा पहिला मुलगा आहे बघा, ज्याला पर्सेंट, हे सीईटीचं आहे, त्याला पर्सेंटाईल किती आहे बघा, 100% आहे. हा 100% आहे. फिजिक्स मध्ये 100% आहे, केमिस्ट्रीमध्ये 100 आहे आणि मॅथ्स मध्ये 100% आहे. त्याचा 12वीला त्याला मार्क्स किती होते? 86% होते बरं का. मॅथ्स मध्ये किती होते? 86 मार्क्स होते, 100 पैकी 86. फिजिक्स मध्ये 83. पीसीएम चे आहेत बरं का पर्सेंटेज, हे फक्त पीसीएम चे आहेत आणि त्याचे टोटलचे किती आहेत? 12वीला 80% आहेत. आता ह्याच्यात तुम्हाला काही अड नाही वाटत, त्याला 10वीला किती होते? इकडे 75. 10वीला त्याला पर्सेंटेज किती होते? 75. 10वीला 75% होते. तुम्हाला किती होते? 93. 93. तुम्हाला किती होते? 89 होते. तुला किती होते? 70. याला 10वीला किती टक्के आहेत? 75. आणि त्याला 100% पडलेले आहेत. 2 वर्षामध्ये ह्याने असं पडू शकतात. एकतर त्यांनी लई स्टडी केला असेल किंवा दुसरा फ्रॉड केला असेल. सांगतो की याचं ठीक आहे ना, मी याचं बाकीचे दाखवतो तुम्हाला. दुसरे ह्याच्यात दिसते हे 10वीचे मार्क्स आहेत बरं का. ह्याच्यात बघा, ह्याला 10वीला किती टक्के होते? मॅथ्स मध्ये 37 आहे, मॅथ्स मध्ये 37. आता ज्याला 10वीला मॅथ्स मध्ये 37 असेल त्याचं मॅथ्स किती वीक असेल रे. हे माझ्याकडं मराठी मिडियमची जी मुलं येतात ना ती बरी येतात रे. ह्याला 10वीला 37 मध्ये त्याची क्वालिटी काय असेल? टोटल पर्सेंटेज किती आहे? 54. 12वीला किती आहेत? का माहितीये का? तो त्या साईडला त्याने एक्झाम दिली आहे, जे आपला खालचा एरिया असतो ना, नागपूर म्हणा, हा तिकडे कॉलेज वगैरेच ते मॅनेज होतात आणि शिक्षकच वगैरे पेपर वगैरे हे करून देण्याचं काम करतात. त्याला 100% आहे. मग हे जे आहेत ना असे लई येतात रे, लई. 10वीचे मार्क्स बघा ना, याला 66 होते, 89, 94. 94 म्हणजे आहे तो क्वालिटीचा आहे. 10वीला 94, 12वीला 78 क्वालिटी. याला 10वीला किती होते? 51. बरं आता हे तुमचं मॅथ्स आहे ना, 12वीचं मॅथ्स झालं ना तर तुमचा सीईटीचा अभ्यास होतो बऱ्यापैकी. काही क्वेश्चन असतात त्याला शॉर्टकट असतं, म्हणजे 10 क्वेश्चन असतात. पण तुम्ही जर 12वीचं नीट प्रिपरेशन केलं मॅथ्सचं तर सीईटीचं होऊन जातं, किंवा सीईटीचं केलं तर बऱ्यापैकी बोर्डचं पण होतं.
आता इकडे बघा काही मुलं अशी आहेत ना, ह्यांचे मॅथचे मार्क्स आहेत बरं का, 12वीचे मॅथचे मार्क्स, या 12वीचे मार्क्स, ह्याला 12वीला मॅथ्समध्ये किती मार्क्स होते आणि इकडे पर्सेंटाईल किती आहेत, पॉसिबलच नाही अरे. ह्याला 12वीला मॅथ्सला किती मार्क्स आहे बघा ना, 45 मार्क आहे, पर्सेंटाईल किती आहे त्याला, 100% आहे. सांगतो ना, हे याला मॅथ्सला 59 मार्क आहेत, पर्सेंटाईल किती आहे, मॅथ्सला किती मार्क आहेत 50, पर्सेंटाईल किती आहेत, हा सांगतो ना तुम्हाला, सांगतो ना. ह्याला मॅथ्स मध्ये किती मार्क्स होते 54, इकडे किती आहेत 99% 99%. ह्याला मॅथ्स मध्ये किती मार्क्स आहेत बघा 47, इकडे किती आहेत 99 आहेत. हे काय माहिती आहेत का, म्हणजे लय जणांनी याच्यावरती ऑब्जेक्शन घेतला रे, लय जणांनी ऑब्जेक्शन घेतलं. ह्याला 10वीला 53% आहेत आणि इकडं 10वीला 53 आहे, हे बघा नाही, हे 12वीला 53 आहे, 10वीला अरे व्होकेशनल म्हणजे तिसरे 12वी इक्विव्हॅलन्स, डिप्लोमा 12वी व्होकेशनल ते इक्विव्हॅलन्स असतं. 12वीला किती मार्क्स होते याला, 10वीला, ह्याला इकडे मार्क्स बघा फिजिक्स मध्ये किती आहेत, मॅथ्स मध्ये 47 मार्क आहेत, मॅथ्स मध्ये 47 मार्क आहे बोर्डला, आणि इकडे पर्सेंटाईल बघा. हे सगळेजण ऑब्जेक्शन घेतात अरे फ्रॉड आहे, आणि एखादा क्लासवाला किंवा एखादा शिक्षक किंवा एखाद्याने सीईटीचं प्रिपरेशन केलं ना, त्याला समजतं रे हे प्युअर फ्रॉड आहे, एवढा मुलगा नाही पुढे जाऊ शकत, त्याने किती जरी स्टडी केला ना. अरे ज्याला 12वीला बोर्डला किती होतं रे आता, मॅथ्स मध्ये 47 आहे आणि सीईटी मध्ये, असं पॉसिबलच नाही अरे. मी तुम्हाला सांगितलं ना 10 मार्काला शॉर्टकट, म्हणजे 10 क्वेश्चन असे असू शकतात की बाबा त्याच्यामध्ये शॉर्टकट लागू शकतो, पण बाकीचं तर तुम्हाला बोर्डच्या मेथॉडनी सॉल्व्ह करावे लागतात. 50 क्वेश्चन असतात, 50 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी 1.5 तास असतो, आणि ते क्वेश्चन तुम्हाला काही बोर्डचीच मेथड लागते. आता हे काय आहेत माहिती आहे का, बऱ्याच जणांना सीईटीचं ज्यावेळेस फॉर्म भरायचा असतो ना, आता ह्यांची टीम आहे बरं का, तर फोन येतो त्यांना, मुलांना किंवा त्यांच्या पॅरेंट्सला, की आम्ही सांगतो त्याप्रमाणे त्या सेंटरला तुम्ही काय करा, फॉर्म भरा, सेंटरला म्हणा किंवा त्या जिल्ह्यामध्ये भरा. आता त्यांनी जर फॉर्म भरला, आदित्यने तर त्यांच्या सांगण्यानुसार जर फॉर्म भरला, त्याचा त्या जिल्ह्यामध्ये नंबर लागला, तर यांनी सेंटर्स घेतलेले असतात, त्या सेंटरमध्ये सगळी त्यांचीच मुलं असणार आहे. मग ते सगळं त्यांना एआयने ChatGPTने ते क्वेश्चन वगैरे हे करतात, आणि मग अशा पद्धतीने ते 100% 99% वरती गेलेले आहेत. त्याचं ते पैसे किती घेतात माहिती आहे का, 15 लाख. हा 15 लाख रुपये घेतात, पण शुअरिटीच आहेत ना, तुम्हाला डायरेक्ट 199, तुम्ही डायरेक्ट CUP मध्ये जाणार, तुम्ही PICT मध्ये जाणार, गव्हर्नमेंट कॉलेज, तिथून एकदा जर हे काय माहितीये का, परत जाणं अवघड आहे. एकदा गेलं की तुम्ही काय तिथून बाहेरच पडताय ना. MBBS पर्यंत जाणं म्हणजे नीट क्रॅक करणं लय अवघड आहे, पण एकदा जर तुम्हाला MBBS ला ऍडमिशन मिळालं ना, होतंय, ATKT वगैरे बॅकलॉग लागून होतंय. तिथपर्यंत जाण्यासाठी हे आईबाप म्हणजे एवढे पैसे हे करतात, आणि लई जणांना फोन येतात. आता असे हे आपली प्रिया नाही का, त्यांना पण फोन आला होता, त्या म्हणले मला पण आला होता फोन, की असे आम्ही सांगतो त्या पद्धतीने फॉर्म भरा, आम्ही सगळं मॅनेज करतो. तर हे लय येत अरे असे जर चालले ना, जवळपास आहे ना, म्हणजे ह्याच्यामध्ये 7000 पेजेस आहेत, असे हे एक पेजेस आहे, ह्याच्यामध्ये असे 7000 पेजेस आहे, असे लय जण सापडतील. आणि ह्याच्यावरती लय जणांनी ऑब्जेक्शन घेतलंय, पण जे आहेत ना CET वाले, ते म्हणतात की तुम्ही बोर्डची एक्झाम आणि CETची एक्झाम कम्पेअर नका करू. कुठं रे, हा बोर्डला 100% आहे, हे क्वालिटी असेल त्याला. 10वीला पण बघा ना 96 आहे, ते क्वालिटीच आहे. फिजिक्समध्ये त्याला 100 मार्क्स आहेत, हे हुशारच असेल अरे, हे आहे ना. मग असे काही अपवाद आहेत ना, पण ह्याच्यामध्ये काही जण असे सापडतील ना तुम्हाला जे हेत, आणि तुक्का मारायचं तू म्हणतो ना, तर ते तुक्का म्हणजे मी म्हणतो की 1000मध्ये 1 असतो की ज्याचा लागू शकतो. जसं
तुमच्या कॉलेजमध्ये पण 2-3 पोर होते, त्यांचे पण लागले होते काही, आमच्या क्लासमध्ये पण होते, त्यांचे पण लागले होते काही. पण सगळ्यांचेच असे नाही ना होऊ शकत. आणि तुक्के लागून तुम्ही 95 पर्यंत जाऊ शकता, 95 पर्यंत. त्याच्या पुढे नाही, एवढं नाही कोणाचं नशीब की बाबा की यस यस नाही ना, तुम्हाला तो टाइम पण मॅनेज करायचा असतो. आणि असं पण असतं की जो क्वेश्चन आहे ना, म्हणजे आपल्याला वाटतोय ना लेंदी आहे, तर तो सोडायचा पण असतो, कारण आपला त्याच्यामध्ये टाइम जाणार आहे. टाइम असेल तर करायचं ना, पण टाइम पुरतच नाही रे. म्हणजे हे पण कळलं पाहिजे की बाबा हा क्वेश्चन आपल्याला सोडू शकतो, पण त्याच्यामध्ये वेळ जाणार आहे, तर तो सोडवण्यात काय अर्थ नाही. असं पण असतं. तो टाइम पण मॅनेज करता आला पाहिजे, क्वेश्चन पण बरोबर हे केला पाहिजे. नाहीतर एखाद्याच क्वेश्चनमध्ये तो अडकून बसला की 5-10 मिनिटं त्याच्यामध्येच, आणि शेवटी आन्सर पण रॉंग आलं, त्याचे 10 मिनिटं पण गेले आणि ते मार्क्स पण गेले. CET म्हणजे तुमचं दोन्ही आहे, टाइम पण मॅनेज करता आला पाहिजे आणि ते बरोबर पण करता आलं पाहिजे. आता हे जे जाणार आहेत ना, हे सगळे आहेत ना 99% वर, हे मोठ्या कॉलेजमध्ये जाणार आहे. COP झालं, VIT झालं, अजून मुंबईचं VGIT झालं, तिथून बाहेर पडलं, क्वालिटी असेल त्याच्याकडे तर ते पॅकेजेस मोठं घेतात. पण ह्याच्यात बरेचसे फ्रॉड पण आहेत. चॅप्टर चालू करणार आहे आपण ट्रिग्नोमेट्री, TRIGONOMETRY, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन लक्ष द्या. आता फॉर्म्युले माहिती आहे ना सगळ्यांना. पहिल्यांदा आपल्याला काय माहिती आहे पाहिजे माहिती का, प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल PRINCI नक्की का, प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशन, प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे अशी व्हॅल्यू, म्हणजे मी लिहिलं काय लिहिलं रे, साइन थिटा इज इक्वल टू हाफ, साइन थिटा इज इक्वल टू. प्रिन्सिपल सोल्युशन जे असणार आहे ना, ते कोणत्या इंटरव्हल मध्ये असणार आहे, 0 to, जो थिटा असणार आहे ना तो 0 आणि 2π मध्ये असणार आहे. 0 आणि मी जर तुम्हाला विचारलं साइन थिटा इज इक्वल हाफ, तर थिटाची व्हॅल्यू काय सांगणार तुम्ही, π/6. π/6 असे अँगल्स आहेत, असे अँगल आहे 0 to 2π मध्ये, 0 to 2π मध्ये असे 2 अँगल आहेत जिथं साइनची व्हॅल्यू काय असते, हाफ असते. हाफ असते. एक कोणता अँगल माहितीये का, एक्स लिहिलं, इकडं वाय लिहिलं. एक कोणता अँगल, हा 30. साइन 30 पण किती असतो, आणि इकडे एक अजून असतो कोणता, हा सगळा अँगल, हा किती आहे माहितीये का, 150. साइन 30 पण हाफ असतो, साइन 150 पण हाफ असतो. मग याच्यासाठी प्रिन्सिपल सोल्युशन काय झालं माहितीये का, π/6, आणि π/6 म्हणजेच 30 आणि ओके डन. बघा आता इथं काय असतं रे, आपण लिहितो ऑल सिल्वर टी कप्स. ए म्हणजे सगळे पॉझिटिव्ह, यस म्हणजे, टी म्हणजे, सी म्हणजे, इथं अँगल किती असणार आहे, पाय. इथं किती असणार, 2π. इथं किती असणार, π/2. इथं किती असणार. मग तुम्हाला माहितीये ह्याच्या मागची जी कंडिशन असेल ना, याच्या मागची काय असतो अँगल, येस, याच्या पुढचा π+θ, याच्या मागचा 2π-θ. आता बघा, मला पहिला अँगल ह्याला मी असं लिहू शकतो का रे, याला मी असं लिहू शकतो का, काय लिहितो, साइन थिटा इज इक्वल टू साइन π/6. साइन π/6 म्हणजेच काय रे, साइन साइन कट होणार, राहणार काय, π/6. मग मला एक अँगल असा मिळाला जिथं साइनची व्हॅल्यू काय आहे, हाफ. आता दुसरा काढण्यासाठी तुम्ही हे वापरणार, साइन हे पॉझिटिव्ह आहे ना, साइन कोणकोणत्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो, पहिले आणि. मग आता दुसऱ्या ह्याच्यानुसार ह्याला लिहिणार कसं, साइन थिटा इज इक्वल टू साइन π- परत हे काय होणार आहे, थिटा इज इक्वल टू काय, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 5π म्हणजेच 150. मग हे जे दोन झाले ना, हे काय झाले त्याचे सोल्युशन, प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे जे काय अँगलची व्हॅल्यू असणार ना, ती कुठून कुठपर्यंत असणार आहे, 0 to 2π. ओके डन.
दुसरं असतं कोणतरी जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन, आता त्याचे फॉर्म्युले तुम्हाला माहिती असतील. साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा. साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा असेल तर थिटा काय असतो रे? एन पाय प्लस -1 रेस टू एन अल्फा. जनरल सोल्युशन म्हणजे काय असतं माहितीये का? जनरल सोल्युशन काय असतं? मी जर तुम्हाला विचारलं साइन 1500 ची व्हॅल्यू सांगा. प्रिन्सिपल म्हणजे कुठपर्यंत? जनरल सोल्युशन म्हणजे इनफायनाइट पर्यंत. ओके, म्हणजे 360च्या पुढचे पण. दुसरं कॉस थिटा इज इक्वल टू काय रे? कॉस अल्फा. कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा. थिटा इज इक्वल टू काय असतं रे? नक्की ना? 2n पाय. नक्की हेच आहे. टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा. तर थिटा इज इक्वल टू काय असतो? ओके, झालं. झेड म्हणजे रिअल नंबर. आता पुढे जे काय आपलं असणार ना ते स्क्वेअरचे बघा. म्हणजे साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय? साइन स्क्वेअर अल्फा. सगळ्यांचे सेम आहे. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय? कॉस स्क्वेअर अल्फा. टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा. सगळ्यांचं सेम. काय रे? काय असतं? थिटा इज इक्वल टू, हे माहिती आहे ना सगळ्यांना. लिहून घ्यायची काही गरज नाही, आहे तुमच्याकडे. आता पहिल्यांदा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार, ते फक्त प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशनचे 10-12 क्वेश्चन असतील, ते सॉल्व्ह करूयात. स्टेप बाय स्टेप घेऊया त्याला. चॅप्टरचं नाव काय रे? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. स्कूलमध्ये गेला नव्हता का आदित्य? चालक. हे फॉर्म्युले आहेत बघा आपले ह्याचे जनरल सोल्युशनचे, माहिती आहेत तुम्हाला. हे आपलं साइन रूल आहे. ज्यावेळेस त्याचे क्वेश्चन येईल त्यावेळेस ते सांगेल. साइन रूल असतो, कोसाइन रूल असतो, प्रोजेक्शन रूल असतो. ट्रिग्नोमेट्रीमध्ये फॉर्म्युले नाही आहेत बरं का. आणि फॉर्म्युले माहिती असेल तर तुम्ही क्वेश्चन आरामशीर सॉल्व्ह करू शकता. हाफ अँगल फॉर्म्युले माहिती आहेत ना रे? माहिती आहे. फॉर्म्युले पटापटा पाठ करता राहू तुम्ही. एरिया ऑफ ट्रायंगल, हिरोज फॉर्म्युला, नेपियर एनालॉजी माहिती आहे. ओके, बोर्डला काही गरज लागत नाही एवढी त्याची. क्वेश्चनला पहिला लिहिला क्वेश्चन. सॉल्व्ह करता येईल का रे? सॉल्व्ह करता येईल? नाही यायचा. द जनरल सोल्युशन ऑफ द इक्वेशन काय येईल? आता ह्या क्वेश्चन मध्ये बोर्ड मध्ये पण असा क्वेश्चन आहे, काय फरक आहे का? म्हणजे जसं बोर्ड मध्ये करणार तसंच आपण सीईटी मध्ये पण करणार आहे. बघा काय
3 सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय 2 कोसेक थिटा. ओके डन. मला याचं जनरल सोल्युशन काढायचंय. आता तुम्ही असं काढायला शिकलाय साइन थिटा इज इक्वल हाफ असेल √3. इथं दोन टर्म आहेत, एक तर सेक आणि याला मी असं लिहू का रे 3 cos स्क्वेअर थिटा लिहू का इज इक्वल ह्याला काय लिहिणार आहे. ओके डन. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. काय लिहिणार 3 साइन थिटा इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर थिटा. ज्यावेळेस साइन आणि कॉस असं काहीतरी असेल ना त्यावेळेस एकाला कोणाला तरी रिप्लेस करायचं, म्हणजे सेम पाहिजे. एक तर साइन पाहिजे किंवा कॉसला रिप्लेस करतो. पटकन सांगा कसं करणार. अरे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. अय ते कोणी सांगितलं. पायचा काय संबंध. हा तुम्ही 1 मायनस 3 साइन थिटा 2 आणि कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय माहितीये ना. 3 साइन थिटा इज इक्वल टू काय 2 1 चा 2 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. हा तिकडं मायनस इकडे आला तर 2 साइन स्क्वेअर थिटा प्लस 3 साइन थिटा इज इक्वल टू 2 इकडे आणू का 2 साइन स्क्वेअर थिटा प्लस 3 साइन थिटा मायनस 2 इज इक्वल टू. मला असे दोन नंबर शोधायचे. मल्टिप्लिकेशन हे हा मल्टिप्लिकेशन किती ऍडिशन किती. ओके सांगा 4 1 चा साइन काय याला प्लस याला मग लिहिणार काय रे. बरोबर आहे ना ते 2 साइन स्क्वेअर थिटा प्लस 4 साइन थिटा मायनस साइन थिटा मायनस 2 इज इक्वल टू 0. फर्स्ट टर्म सेकंड टर्म इथून काय कॉमन काढतो 2 साइन थिटा कॉमन काढला. इथं राहिला काय रे साइन थिटा प्लस 2 मायनस 1 इंटू साइन थिटा प्लस 2 इज इक्वल टू. सांगा ह्याला लिहिणार काय रे 2 साइन थिटा मायनस 1 इज इक्वल टू 0 आणि साइन थिटा प्लस 2 इज इक्वल टू 0. हे समजतं ना क्वाड्रेटिक इक्वेशन. इथं काय लिहिणार रे मला सांगा साइनची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते रे 1 असते. मिनिमम किती असते -1 असते. साइन माहितीये ना साइन 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 इथं 0 इथं 90 इथं 180 इथं 360 हा 270 इथं काय असतो 270. हा साइन 90 काय असतो रे 1 असतो. साइन 90 पण साइन 270 काय असणार -1 असतो कारण थर्ड आणि फोर्थ क्वार्टर मध्ये साइन मायनस. ओके साइनची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते मिनिमम इथं किती आहे -2 हाय कार 1 आणि ह्याच्यामध्ये ह्याला निग्लेक्ट करणार आपण. आलं काय रे फक्त साइन थिटा इज इक्वल टू 1/2 आणि ह्याचं तर आन्सर माहिती आहे तुम्हाला. ह्याला लिहिणार काय साइन थिटा इज इक्वल टू साइन π/6. काय मिळालं साइन थिटा इज इक्वल टू साइन हा साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा देन थिटा इज इक्वल टू काय असतो n π प्लस -1 अल्फा. अल्फाच्या जागी काय ठेवणार सांगा ऑप्शन सी. हे समजलं का काय केलं लिहून टाकसाल. महेंद्र गुप्ता म्हणून तो मधला 4 वर्ष प्रयत्न केले त्यांनी ह्याच्यासाठी MBBS साठी आणि आता ह्या वर्षी पण हे केलं तरी त्याचा चांगला स्कोर झाला होता 390 का काहीतरी झाला होता. BMS ला ऍडमिशन घेतोय म्हणजे MBBSच्या खालचं थोडस. MBBS ला काही नंबर लागणार नाही. हे झालं का हे झालं. आणि आता आपल्या शिक्षणाचं काय झालंय माहितीये का रे राजकारणाचं माहिती ना तुम्हाला. एखादं हे आलं काय म्हणतो आपण इलेक्शन आलं की हे राजकारणी असतात पैसे हे करायचं वोटिंगला पैसे वाटायचं किंवा देवाला वगैरे फिरवायला घेऊन जायचं. सांगतो ना ऐका ना की इलेक्शनला पैसे वाटायचे. पैसे वाटले निवडून आले की त्या ह्याच्यातून परत पैसे कमवायचे. म्हणजे राजकारण हा ह्याचा झाला की पैसे आधी
घालवायचे आणि एकदा निवडून आलं की परत काढायचे. 5 वर्ष काय करायचं नाही. म्हणजे पैशातून सत्ता आणि सत्तेतून परत शिक्षणाचं पण तसंच झालंय. अरे म्हणजे आता तुम्हाला जी लिस्ट दाखवली ना, त्याच्यामध्ये ज्या पोरांची क्वालिटी नाही ना, पण आईबापांकडे पैसे आहेत ना, ते आईबाप काय करतात, पैसे भरून हे करतात शिक्षण. आणि एकदा त्या कॉलेजमधून शिकलं की परत प्लेसमेंट मधून चांगल्या कंपनीमध्ये जॉब लागला की परत त्याच्यातून पैसा. म्हणजे पैशातून शिक्षण आणि शिक्षणातून परत जे राजकारणाचं झालंय ना, तेच ह्याचं झालेलं आहे शिक्षणाचं. लक्ष द्या, सांगतो आधी. इन जनरल सोल्युशन कॉस स्क्वेअर थिटा मायनस 2 साइन थिटा प्लस 1/4 इज इक्वल टू 0 इज थिटा इज इक्वल टू n पाय अपॉन a प्लस मायनस 1 रेस टू n. नक्की सायन्सचे हे सायन्सचे ना जनरल सोल्युशन. मग हे जे आहे ना, ह्याला कन्व्हर्ट करावं लागणार कशामध्ये. बघा काय लिहितो, कॉस स्क्वेअर थिटा मायनस 2 साइन थिटा प्लस 1/4 इज इक्वल टू काय करूच वाटतंय तुम्हाला, सगळ्याला मल्टिप्लाय करणार कशाने, त्याच्यामुळे हा 4 निघून जाईल. हे समजतं ना. म्हणजे काय लिहिणार, 4 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 8 साइन थिटा प्लस 1 इज इक्वल टू, त्याला रिप्लेस करायचं. हा का रिप्लेस करायचं माहिती, 1 मायनस 8 साइन थिटा प्लस 1 इज इक्वल टू 4 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं काय येणार आहे, 4 मायनस 4 साइन स्क्वेअर थिटा मायनस 8 साइन थिटा प्लस इज इक्वल टू, हा आधी लिहू का, क्वाड्रेटिक इक्वेशन मायनस 4 साइन स्क्वेअर थिटा मायनस 8 साइन थिटा प्लस 5 ओके इज इक्वल टू 0. पहिल्यांदा मायनस नकोय, पुढचे सगळे साइन चेंज होणार. म्हणजे 4 साइन स्क्वेअर थिटा 8 साइन थिटा मायनस 5 इज इक्वल टू, झालं. फॅक्टर सांगा, 10 टू चा ए बरोबर आहे, 10 टू चा 10 आणि 2. साइन सांगा, याला प्लस याला मायनस, बरोबर ना. लिहिणार काय रे, 4 साइन स्क्वेअर थिटा प्लस 8. हा तुम्ही राव माझ्यापेक्षा शार्प झाले. 10 साइन थिटा मायनस 2 साइन थिटा मायनस 5 इज इक्वल टू 0. पटापटा सांगा, इथून काय बाजूला काढतो, 2 काढणार. 2 साइन थिटा 2 साइन थिटा यस मायनस 1 2 साइन थिटा प्लस 5 यस इज इक्वल टू, झालं. मगाच्या सारखंच हे, आता काय करणार सांगा, 2 साइन थिटा मायनस 1 इज इक्वल टू आणि 2 साइन थिटा प्लस 5 इज इक्वल टू 0. ह्याला काय देणार आहे, 2 साइन थिटा इज इक्वल टू मायनस 5, तर साइन थिटा इज इक्वल टू मायनस 5 अपॉन 2, मायनस 5 अपॉन 2 म्हणजे मायनस 2.5. का, कारण साइनची व्हॅल्यू, याला निग्लेक्ट केलं, कारण साइनची व्हॅल्यू काय असते, -1 to, हे मोठं आहे त्याच्यापेक्षा. मग काय लिहिणार आहे, 2 साइन थिटा इज इक्वल टू 1, तर साइन थिटा इज इक्वल टू काय, 1/2. जनरल सोल्युशन काढायचंय, तर साइन थिटा इज इक्वल टू काय, साइन π/6. ऑप्शन सांगा मला ह्याच्यातला. आपल्याला काय विचारलंय माहितीये का, a प्लस बी फिरून विचारलेलं आहे. क्वेश्चन नीट समजून घ्यायचा. ह्याचं जनरल सोल्युशन काय असणार, थिटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 रेस टू n अल्फा काय π/6. ह्यांनी काय दिलंय, n पाय अपॉन a प्लस, हे सोल्युशन दिलंय बरं का ह्यांनी, जनरल सोल्युशन. याचं हे जनरल सोल्युशन आहे. कम्पेअर करायची, याची याची कंपॅरिझन करायची. इथं n पाय कोण a, याच्या खाली कोण नाही म्हणजे काय रे, 1, म्हणून a काय झाला, π/b. b किती असणार, म्हणून b किती झाला, विचारलंय काय आपल्याला, म्हणजे काय लिहिणार 7. म्हणून याचा आन्सर काय असणार आहे. काय केलं समजलं का, लिहून टाका.
झालं काय? जायचं पुढं? तुषार झालं? BMS सेमी गव्हर्नमेंट 15 लाख रुपये पॅकेज, 15 लाख रुपये भरायचे. काय म्हणले? त्याचं सांगतोय, ते सांगतोय की मला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळतंय, 15 लाख रुपये पॅकेज आहे, 15 लाख रुपये. आता त्याची कंडिशन म्हणजे वीक येतो थोडासा, असं काही हे नाही, त्याला आई वडील नाही, भावाचे इथं भाऊ सांभाळतो त्याला. आता ज्यांनी डॉक्टर म्हणतात की असं डॉक्टर म्हणजे जे लोकांची सेवा करतो, आता जो कर्ज काढून शिकणार, तो 15 लाख रुपये कर्ज काढून शिकणार, तो लोकांची सेवा कसं करणार रे? हा, गव्हर्नमेंटचं एज्युकेशन कसं पाहिजे माहितीये का? फ्रीमध्ये शिकवलं पाहिजे आधी, सगळ्यांना फ्रीमध्ये. आणि एखाद्याचं एज्युकेशन झालं, त्याला जर जॉब लागला तर त्या जॉबमधून ते गव्हर्नमेंट त्याच्या एज्युकेशनचं पैसे काढून घेणार, अशी सिस्टीम पाहिजे रे. हिथं एखादा MBBS होण्यासाठी 1.5 कोटी रुपये घालवतो. आता स्नेहल एखाद्याने जर 1.5 कोटी रुपये मोजले असेल, ते कसं रे लोकांची सेवा करायचं ना? आपली सिस्टीम बदलली पाहिजे रे. सगळ्यांना फ्रीमध्ये एज्युकेशन केलं पाहिजे, आणि ते शिकलं ना, त्याला नोकरी लागली, मग ते गव्हर्नमेंटने त्याच्या शिक्षणाचा पैसा काढून घेतला पाहिजे. सांगतोय रे, माझे विचार सांगतोय. दस हा, ते आपण म्हणतो ना बेरोजगारी वाढली की लोक शिकतात पण नोकऱ्या नाही. गव्हर्नमेंट तर म्हणतं शिका, शिक्षण पहिला हक्क आहे. पण तुम्ही त्यांना ते तसे जॉब पण हे करा ना. आज जे टॉपचे आहेत ना, जे टॉपचे डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, ते बाहेरच्या कंट्रीमध्ये जातात अरे, कारण इथं त्यांना तसं स्किलच भेटत नाही ना, तसं पेमेंटच भेटत नाही, तसं आपल्या इथलं सराउंडिंग पण नाही. नुसतं शिकून काय करायचं? 450 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, 450 इंजिनिअरिंगचे कॉलेज आहेत, 450 नाही महाराष्ट्रामध्ये. हा, 350 का 400 मी बघितले त्या ह्याच्यावरती, नक्की मला आकडा नाही माहिती. मग एवढे कॉलेजमध्ये त्याच्यातून इंजिनियर किती बाहेर पडतात रे? बघा ना, तुम्ही विचार करा ना. आता एवढे बाहेर पडतात इंजिनियर, त्या सगळ्यांना एवढा जॉब मिळणार आहे का? नाही मिळणार ना. जॉब त्याच पोरांना मिळतोय जे थोडेसे टॉपचे आहेत, आणि बाकीचे जे आहेत ना खालच्या कॉलेजचे, आता कॉलेजचे नाव नाही घेत, पण जे आहेत ना, मग त्यांना लागा ते इंजिनियर झालेलं असतं, 4 वर्ष त्यांनी घासलेली असती, आई बाप्पाने पैसे घालवले असतात इंजिनियर करण्यासाठी, आणि त्याला कंपनी देते पगार 15,000 रुपये. लाज वाटाय पाहिजे ना का? जॉब त्यांनाचे जे टॉपच्या कॉलेजमध्ये शिकलेत अरे, नाहीतर असे इंजिनियर लई पडीक आहेत. द सोल्युशन सेट ऑफ 8 cos square theta plus 14 cos theta plus 5 equal 0 in the interval 0 to 5. हे करसाल का रे? पहिली स्टेप सांगा. अरे करायचीच काही गरज नाही, कन्वर्ट करायची पण गरज नाही. कॉस थिटा आहे ना, लक्ष द्या. पण आपल्याला जी थिटाची व्हॅल्यू काढायची ती कुठपासून कुठपर्यंत काढायची रे? हा, मला असे 2 नंबर शोधायचे. मल्टिप्लिकेशन किती? 8 पंचे 40. हा यस, 8 पंचे 40. यस, 10 आणि 4. साइन काय रे दोघांना? प्लस प्लस. काय लिहिणार सांगा? 8 cos square theta. 8 cos square theta प्लस 10 cos theta प्लस 4 cos theta प्लस 5 इज इक्वल टू 0. ओके, काय कॉमन काढणार? 2 काढणार. 2 cos theta कॉमन काढला, इथं राहिला काय? 4 cos theta प्लस 5 प्लस 1 4 cos theta प्लस 5. आता डायरेक्ट लिहितो पुढची स्टेप. 2 cos theta प्लस 1 इज इक्वल टू 0 आणि 4 cos theta प्लस 5 इज इक्वल टू, म्हणजेच cos theta इज इक्वल टू काय लिहिणार सांगा? यस. आणि इथं काय लिहिणार? कॉस्टची पण व्हॅल्यू, मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते रे? 1 असते. आणि मिनिमम किती असते? -1 असते. तुम्ही जर ग्राफ पाहिला ना, हे आपल्याला आज काढायचंय बरं का ग्राफ, संध्याकाळी मॅथ्स नाही का? हा, काय म्हणले?
हा लक्ष द्या. हा ग्राफ कोणाचा आहे माहितीये का? साईनचा आहे. हे तर अँगल किती रे? 0. साईन 0 किती असतो? 0. हा साईनचा ग्राफ आहे. आणि कॉस 0 काय असतो रे? 1. हा कॉसचा ग्राफ आहे. दोघांची जवळपास सेमच असतात, पण कॉसची पण मॅक्सिमम व्हॅल्यू किती असणार आहे? मिनिमम. मग आता मला सांगा, बोला. नक्की नसल तर बेकार मारत असतं बघा. हे घेणार कोणाला रे? याला नाही घेणार काय? ह्याची व्हॅल्यू 1 पेक्षा. मग आता ह्याला मी लिहिणार काय? कॉस थिटा इज इक्वल टू, रॉंग सांगितलेलं आन्सर बघा तुम्ही. हा मायनस लिहू का रे इकडं? कॉस हा मायनस लिहिला, मायनस कॉस. कोणत्या अँगलला कॉसची व्हॅल्यू? हा बसतंय पाय बाय 318. पण मायनस आहे, मायनस नको मला. तर कॉस कोणत्या? हा पण ह्याला लिहिणार काय? कॉस थिटा इज इक्वल टू कॉस पाय मायनस. ओके डन. 0 to 2 पाय पर्यंत काढायचे ना. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केले, कॉस थिटा इज इक्वल टू काय? कॉस क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं काय? 2 पाय बाय 3 झालं. कॉस कॉस काय झाले? तर थिटा इज इक्वल टू काय रे? हा पहिली झाली, पहिली झाली. दुसरी, दुसरी कशी काढणार आहे बघा. आता सेकंड, ह्याला ह्याला ना, ह्याला मी कोणत्या क्वाड्रंट नुसार लिहिलं? आता कोणत्याने याला लिहायचं बरं का, ह्याला नाही. ही जी व्हॅल्यू आली ना, ती कोणत्या क्वाड्रंट मधली? सेकंड क्वाड्रंट मधली. कॉस थिटा इज इक्वल टू काय येणार? कॉस पाय मायनस पाय प्लस. सांगा क्रॉस मल्टिप्लिकेशन. कॉस 4 पाय बाय 3. कॉस कॉस कट. थिटा इज इक्वल टू काय? आहे का? 2 पाय बाय 3 4 पाय बाय 3. काय म्हणले तुम्ही? पहिलं ऑप्शन आहे. हा माहितीये, कळलं मला, म्हणूनच म्हणलं ते रॉंग आहे. अरे मायनस आहे ना. पुढचा क्वेश्चन. आता हा करा तुम्ही, रॉंग केला तर पहा. आणि माइंड मध्ये करता आलं पाहिजे थोडंफार. हे काय केलं समजलं ना तुषार? तुम्हाला एक असा क्वेश्चन सांगतो, म्हणजे हे जे आहेत ना आपले 23 पर्यंतचे क्वेश्चन आहेत, सोपे होते. एक 24-25 एक क्वेश्चन आहे बघा, थोडासा हार्ड लेवलचा आहे. सगळेच हार्ड क्वेश्चन नसतात, तुम्हाला सांगितलं असेल. एक आहे पुढं क्वेश्चन, त्या लेवलचे क्वेश्चन आपल्याला पाहिजेत. याचं पण ओरली आन्सर सांगा. कॉस मायनस √3/2. तिकडे गेला, मायनस झाला. कॉस मायनस √3/2 मायनस √3 मायनस √3 कॉस 3. फाईव्ह पाय बाय 6. येस, एक तर हा असेल 5 पाय बाय 6 आहे ना, आणि अजून कुठं असतो मायनस 7 पाय बाय 6. येस येस, ओरली करू शकतो ना. हा लक्ष द्या आता. द नंबर ऑफ सोल्युशन ऑफ कॉस 2 थिटा इज इक्वल टू साइन थिटा. 0 to 2 पाय मध्ये याला किती सोल्युशन आहेत ना ते मला फाइंड करायचं. बघा बघा, आपल्याला फॉर्म्युला माहिती ना रे. 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू काय असतं रे? 2 साइन स्क्वेअर. पण हे तर मला व्हॅल्यू कोणाची लागते? 1 मायनस कॉस 2 थिटा इज इक्वल टू काय रे? 2 साइन स्क्वेअर थिटा. मला कॉस 2 थिटाची व्हॅल्यू पाहिजे. हा इकडे प्लस इकडे आला. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय रे? याला नेलं का तिकडं? बोला.
सांगतो हा, त्यावेळेस तो फॉर्मॅट असेल ना, इथं आहे ना आपला कॉस टू थिटाचा, असा फॉर्मॅट असेल ना, त्यावेळेस तो फॉर्म्युला वापरायचा. आता इथं मी टॅनचा विषय आहे का, मला इकडं साईन आहे ना, तर इकडं पण काय पाहिजे, म्हणून हा फॉर्म्युला घेतला. मला एक तर दोन्ही साईन पाहिजे किंवा दोन्ही, ह्या साईनला मी कॉस करू शकतो, पण ते अवघड आहे, कॉम्प्लिकेटेड होईल. मग का कॉस टू थिटाचं कन्व्हर्जन साईन मध्ये करू शकतो ना, त्यासाठी हा फॉर्म्युला घेतला. आता तुम्ही म्हणला तिथं कॉस का नाही घेतला, इथं कॉस टू एक्सचा घेतला, लिहिणार काय, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन इज इक्वल टू काय, कसलं कॉम्प्लिकेटेड होणार ना, म्हणून हा घेतला. हे झालं. मग कॉस टू थिटाच्या जागी काय लिहिणार रे, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय रे, साइन थिटा. आता मला सांगा, हा इकडं प्लस इकडे आला, -2 साइन स्क्वेअर थिटा मायनस साइन थिटा प्लस म्हणजे 2 साइन स्क्वेअर थिटा प्लस साइन थिटा -1 इज इक्वल टू, मला असे दोन नंबर शोधायचे, मल्टिप्लिकेशन, हा ऍडिशन, साइन सांगा काय लिहिणार, 2 साइन स्क्वेअर थिटा प्लस 2 साइन थिटा -1 इज इक्वल टू 0. 2 कॉमन काढला, 2 साइन थिटा कॉमन काढला, राहिला काय रे, झालं. म्हणजे काय लिहिणार, 2 साइन थिटा इज इक्वल टू 1 आणि साइन थिटा इज इक्वल टू -1. ओके झालं. तर साइन थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, 1/2. इकडे साइन थिटा इज इक्वल टू काय येणार, हा मला 2 मिळालेत बरं का. आता इथं कोणतं निग्लेक्ट नाही करणार. तर मला सांगा ह्याला काय येणार आहे, साइन थिटा इज इक्वल टू साइन π/6. इथं साइन थिटा इज इक्वल टू मायनस साइन π/, हा लक्ष द्या. इथं अँगल काय असतो रे, 0. इथं 90 म्हणजे, हा आणि साइन 90 काय असतो रे, इथं अँगल काय असतो, लक्ष द्या. आता 0 to 2π मध्ये साइन 90 अशी असा एकच अँगल आहे जिथं साइनची व्हॅल्यू काय असते, 1 असते. 2 नाही बरं का. ह्याच्यावरती असेल ना, ऍक्सिस वरती असेल ना, एकच व्हॅल्यू असणार आहे. साइन 90 काय असतो, इकडं +1 इकडं जर असताना जसं मगाशी सांगितलं, साइन 30 किती असतो रे, हाफ. हिथं पण एक अँगल असतो जिथं पण साइनची व्हॅल्यू काय असते, ओके. पण हिथं नसणार असा दुसरा कोणता अँगल नाही जिथं पण साइनची व्हॅल्यू काय आहे, 1 आहे. 90 एकच आहे. जसा 90 एकच आहे तसा 3π/2 एकच आहे, 270. हिथून किती सोल्युशन मिळणार आहे माहितीये का, एकच मिळणार. ह्याला लिहिणार कसं, साइन थिटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये, हा -3rd. म्हणजे लिहिणार काय ला, साइन π- हा प्लस 3rd क्वाड्रंट, बरोबर. याला लिहिणार काय रे, साइन थिटा साइन 3π/2. हिथून एकच व्हॅल्यू मिळणार, हिथून एकच. आपल्याला अशा 0 to 2π पर्यंत किती व्हॅल्यू मिळतात, 2. हेच घेणार ना, हिथंच असणार ना -1. इकडचं लिहिलं तरीच मिळणार आहे, इकडून लिहिलं ना तरी तेच मिळणार आहे. हा असं पण लिहू शकतो ना मी याला, साइन थिटा इज इक्वल टू साइन 2π मायनस 2⁴. तेच मिळणार ना. एवढं लॉजिक लावायची गरज नाही रे. आपल्याला इथं -1 आहे ना, ऍक्सिस वरती मायनस आहे म्हणून समजून जायचं तिथं काय असणार आहे, 3π/2. हिथून 2 व्हॅल्यू मिळणार. एक मिळाली काय, एक मिळाली π/6. दुसरी कशी लिहिणार आहे त्याला,
दुसरी कशी लिहिणार? साइन थिटा इज इक्वल टू साइन, कोणता क्वाड्रंट? मग साइन थिटा इज इक्वल टू काय लिहिणार? साइन थिटा काय? 5π/6. इथून थिटा काय? आणि तिथून किती सोल्युशन? 3. आपल्याला असं वाटतं की इकडं साइन थिटा मिळाला हाफ, इकडं मिळाला -1. दोन्ही एक्झिट होणार, दोन्ही एक्झिस्ट होणार. ह्याचे 2 आणि ह्याचे 2, 4 असं वाटतं. पण इथून किती मिळणार आहे? का मिळणार समजलं ना? कारण तो पॉइंट पुढे ऍक्सिस वरती. हा, मग मिळाले असते 2. इकडून 2 मिळाले असते, तिकडून 2 मिळाले असते. म्हणजे किती झाले असते? 4. भारी क्वेश्चन आहे. काय करूश वाटतंय? येस. 1 - cos 2 थिटाचा फॉर्म्युला काय रे? 1 - cos थिटा इज इक्वल टू काय रे? हाफ अँगल फॉर्म्युला. इथं थिटा, इथं त्याचा हाफ. मग इथं 2 घेतला तर काय लिहिणार? तसाच 1 + cos 2 थिटाचा काय रे? 2 cos स्क्वेअर थिटा. मग आता मला सांगा याला लिहिणार काय? 2 sin स्क्वेअर अपॉन 2 x. 2 sin स्क्वेअर x अपॉन 2 कट झाले. झालं. रूट नाही घ्यायचं. tan स्क्वेअर x. कोणत्या अँगलला tan ची व्हॅल्यू √3 असते रे? √3 π/, नक्की ना? ह्याला मी काय लिहिणार माहितीये का? tan स्क्वेअर π/3. हे काय केलं समजलं का? tan π/3 किती? √3. √3 चा स्क्वेअर, हा स्क्वेअर म्हणजे सगळ्याचा स्क्वेअर असतो बरं का. ह्या अँगलचा पण स्क्वेअर असतो. साइन स्क्वेअर x आणि साइन x त्याचा होल स्क्वेअर. दोन्ही सेम आहे बरं का. मग आता मला सांगा काय मिळालं माहितीये का? tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं रे? थिटा इज इक्वल टू मिळालं. थिटा म्हणजे काय? x n पाय प्लस मायनस अल्फा काय? हा एक ऑप्शन. हे काय केलं समजलं ना? ह्याच्यात ऑप्शन कसं काय नाही आला? अरे काय केलं समजलं ना? लिहून टाका. स्क्वेअर स्क्वेअर रूट नाही घ्यायचं बरं का. इथं आपल्याकडे स्क्वेअरचे फॉर्म्युले आहेत ना. हा, प्रिन्सिपल सोल्युशन काढायचंय. सेकला काय लिहिणार रे? 1/cos x. टॅनला इज इक्वल टू 2 झालं. डिनॉमिनेटर तर 1 + cos x इज इक्वल टू काय करणार? कट कसं होईल? 1 + 2. आता माहितीये तुम्हाला काय करणार. 1 + sin x इज इक्वल टू 2 × 1 + sin x इज इक्वल टू तिकडं मायनस इकडं आलं 2 sin स्क्वेअर x प्लस 1 - 2 इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर x प्लस sin x -1 इज इक्वल टू 0. असे 2 नंबर मल्टिप्लिकेशन करू शकता ना पुढचं. असं चालू होतं कर मग अशी. हा का?
हा कुठं रे कार चालला तुम्ही. हा पण ह्याच्यात एक हे बरं का, लक्ष द्या, लक्ष द्या आता, लक्ष द्या बरं का. हे कधीचा क्वेश्चन होता मगाचा. हा क्वेश्चन काय, नंबर ऑफ सोल्युशन ऑफ द कॉस थिटा इज इक्वल साइन थिटा. ओके, काय आन्सर होतं याचं? 3 होतं. बघा बरं का, इथं 100% आपल्याकडून हे मिस्टेक होणार, तुमच्याकडून पण होणार. फॅक्टर काय पडणार आहे? 2 1 चा 2 प्लस मायनस लिहिणार काय, 2 साइन स्क्वेअर एक्स प्लस 2 साइन एक्स मायनस साइन एक्स मायनस 1 इज इक्वल टू, इथून काय बाजूला काढणार, राहिला काय रे, इज इक्वल टू, लक्ष द्या आता. तर मला 2 व्हॅल्यू मिळाल्या, लिहिणार काय रे त्याला, 2 साइन एक्स मायनस 1 इज इक्वल टू, आणि साइन एक्स प्लस 1 इज इक्वल टू, म्हणजेच साइन एक्स इज इक्वल टू काय रे, आणि साइन एक्स इज इक्वल टू काय, मायनस 1. साइन एक्स इज इक्वल टू काय येणार रे, साइन 6. झालं. अजून एक लिहिणार काय रे, कोणता, पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह म्हणजे हा झाला फर्स्ट क्वार्टर मधला, पाय बाय 6 म्हणजे फर्स्ट क्वार्टर. आता सेकंड क्वार्टर नुसार लिहिणार कसं, साइन पाय बाय 6 म्हणजे काय, साइन, ओके, इथं साइन साइन कट, एक्स इज इक्वल टू काय, आणि इकडं हा कोणत्या क्वार्टर मधला झाला, हा कोणत्या झाला, हे कशावरून मिळालं, ह्याच्यावरून. आता ह्याच्यावरून काय मिळणार आहे, 3 पाय बाय 2, 3 पाय बाय 2. पण लक्ष द्या, हे 2 ऑप्शन दिसतात का, 5 पाय बाय 6 आणि 5 पाय बाय 6, पुढे हेच आन्सर आहे बरं का. लक्ष द्या, सांगतो ना, हा जो आलाय ना -1, हे तर आन्सर काय मिळणार आहे, साइन एक्स इज इक्वल टू काय येणार, साइन 3 पाय बाय 2. 3 पाय बाय 2 म्हणजे किती, 270. 270 ला साइनची व्हॅल्यू काय असते. पण इथं जर तुम्ही 3 पाय बाय 2 घेतला, आपल्या क्वेश्चन मध्ये काय रे, टॅन आहे, टॅन 90 किती असतो रे, इनफायनाइट. जसा टॅन 90 इनफायनाइट असतो, तसा 270 पण काय असणार आहे, इनफायनाइट. आणि हे जर इनफायनाइट झालं तर त्याचं मिनिंग राहतंय का काय. मग एकदा असा क्वेश्चन विचारला होता की ह्याला किती सोल्युशन असणार आहे, असेल पण पुढे एखाद्याच बरं का, ह्याला सोल्युशन किती असणार आहे. मग आपण काय म्हणणार, 1 2 3 3 नाही, ह्याला नाही घेणार बरं का, कारण इथं जर मी एक्स 3 पाय बाय 2 घेतला ना, तर हे जर इथं टाकलं ना एक्स सगळी, तर ते इनफायनाइट होते, आणि इनफायनाइट म्हणजे याचं मिनिंग नाही राहत. मग ह्याला ह्याच्यामध्ये कन्सिडर करणार, आत्ताचा कोणता ऑप्शन असणार आहे, लिहून टाका. बघा फॉर्म्युला लक्षात ठेवा बरं, काही माहिती आहे हे, म्हणजे साइन ए प्लस साइन बी चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय रे, माहिती आहे, तुम्हाला हा पण माहिती असेल, कॉस ए मायनस कॉस बी. सांग नक्की नक्की, हा मायनस आहे, नका लई फॉर्म्युले पाठ करताय राव तुम्ही. हा का, नाही पण फॉर्म्युले पाठ केले तर म्हणजे लई मोठी गोष्ट आहे काही. हा का, चांगलं आहे का. बघा काय येते, साइन एक्स प्लस साइन 5x इज इक्वल टू काय, साइन 3x. याला म्हणा ए, याला म्हणा बी, साइन ए प्लस साइन बी काय लिहिणार,
2 साइन ए प्लस बी म्हणजे एक्स प्लस 5x अपॉन 2 इंटू कॉस. आता मी 5x, कारण x मायनस 5x झालं मायनस होईल ना ते. याला ए म्हणलं, याला इज इक्वल टू काय रे साइन 3x. तर मला सांगा 2 साइन काय लिहिणार रे 3x इंटू कॉस काय लिहिणार रे 2x इज इक्वल टू, हे काय केलं समजलं का? साइन 3x इकडे प्लस इकडे आला, 2 साइन 3x इंटू कॉस 2x मायनस साइन 3x इज इक्वल टू काय रे, तर साइन 3x इथं राहिला काय रे 2 कॉस 2x मायनस 1 इज इक्वल टू झालं. ह्या दोघांचा प्रोडक्ट 0 म्हणजे ह्याला लिहितो कसं, म्हणजेच साइन 3x इज इक्वल टू साइन 0 0च असतो ना, तिकडं काय लिहिणार ओके. हे तर काय लिहिणार आहे मी कॉस 2x इज इक्वल टू कॉस, म्हणजे इथून काय मिळालं रे मला कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा. तर थिटा काय असतो रे, हेच असतो का? मग मला सांगा इथं इथं याचं लिहितोय बरं का 2x हा 2 तिकडे शिफ्ट करणार कारण मला x ची व्हॅल्यू लागते. तर लिहिणार काय रे x इज इक्वल टू n पाय, हा 2 याला डिवाइड होणार ना प्लस मायनस, लक्ष द्या झालंय. याचं बघा याचं काय लिहिणार रे साइन 3x इज इक्वल टू, इथं काय मिळणार साइन थिटा इज इक्वल टू साइन थिटा काय 3x, साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा असल्यावर थिटा काय असतो, पण अल्फा काय रे तो 0, अल्फा 0 ना, हा थिटा हा अल्फा म्हणजे आपल्याला मिळणार काय रे थिटा इज इक्वल टू n पाय, हा 0 म्हणजे सगळंच काय झालं ओके. हा सॉरी इथं लिहिणार का रे थिटा म्हणजे काय इज इक्वल टू n पाय म्हणजे x इज इक्वल टू का रे. हा पण आपल्याला जे सोल्युशन पाहिजे ना ते कोणकोणत्या इंटरव्हल मधलं पाहिजे 0 टू पाय बाय 2, 0 टू हा n ची 1 टाकला किती रे पाय बाय 3 आहे का 0 टू पाय बाय 2 मध्ये आहे, 0 टू पाय बाय 2 म्हणजे 90, n ची 1 टाकला आहे, n ची 2 टाकला 2 टाकला तर काय मिळणार आहे 2 पाय बाय 3 120 नाही. इथून x ची व्हॅल्यू मिळणार काय रे पाय बाय 3, समजते का? n ची व्हॅल्यू टाकायची, n म्हणजे काय इथं दिले नाही त्यांनी, n म्हणजे काय नंबर म्हणजे बिलॉंग्स टू झेड रिअल नंबर. मला जी काही व्हॅल्यू पाहिजे ना x ची ती कुठली पाहिजे 0 टू पाय बाय 2, n ची जागी 1 टाकला मला पाय बाय 3, 2 टाकला तर ती पाय बाय 2 पेक्षा, इथून हे मिळालं. इथं बघा n ची जागी 0 टाकला काय मिळणार आहे पाय बाय 6 आहे का त्याच्यामध्ये आहे, n ची जागी 1 टाकला तर काय मिळणार सॉरी n ची जागी 0 टाकला तर काय मिळणार, आणि n ची जागी 1 टाकला पहिल्यांदा प्लस घेतलं तर काय मिळेल रे हा 7 पाय बाय 6 याच्यामध्ये असणार आहे का, आन्सर सांगा. हा हे समजलं का काय केलं कोणती रे ही, अरे ऍडिशन केली रे 5x प्लस x 6x आपण प्लस आहे ना, हे तर प्लस आहे त्याच्यामुळे ह्याला मी a म्हणू शकतो ह्याला b म्हणू शकतो. हा म्हणजे ह्याला मी असं पण लिहू शकतो साइन, ह्याला मी असं पण लिहू शकतो साइन 5x प्लस साइन x, कारण प्लस आहे ना. पण
इथं जर मायनस असतं ना मग नसतं झालंय. लिहून टाका. आपल्याला ह्या लेवलचे क्वेश्चन पाहिजेत, ह्या लेवलचे क्वेश्चन पाहिजेत आपल्याला. हा विचारला होता 24, 25, 26 ला, असा कोणत्या तरी इयरला विचारला होता. त्याच्यात आता मेन्शन केलं नाही कारण तो ह्याच्यातला आहे, काय म्हणतो आपण, प्रॅक्टिस साठी दिला होता, विचारलेला आहे. मस्त क्वेश्चन आहे. 16 sin square x plus 16 cos square x is equal to किती दिलेलं आहे? द टोटल नंबर ऑफ सोल्युशन कुठून 0 to 2π मध्ये ह्याला किती सोल्युशन असणार ते मला फाइंड करायचंय. मी लिहितो काय, 16 sin square x plus 16 1 minus sin square x is equal to काय केलं समजलं? 16 sin square x plus 16 1 चा 16 into 16 minus sin square x is equal to 10. हे समजतं ना? x raised to a minus b म्हणजे लिहितो तुषार x raised to a into x raised to minus b. असंच केलं. आता काय करणार आहे? काय केलं समजलं का? ओके. आता काय करतो, 16 sin square x याला t म्हणतो. म्हणजे काय होईल, ह्याला इथं काय झालं रे, t प्लस 16 अपॉन t क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, कळतं ना? मला नंबर ऑफ सोल्युशन काढायचे बरं का, नंबर ऑफ सोल्युशन काढायचे. अरे बघा की टी ने सगळ्याला मल्टिप्लाय केलं ना, अरे टी ने सगळ्याला टी काढण्यासाठी सगळ्याला मल्टिप्लाय, हा टी टी कट होणार, झालं. 10t तिकडं प्लस इकडं आला म्हणजे लिहिणार काय रे, टी स्क्वेअर मायनस 10t प्लस मल्टिप्लिकेशन 16 ऍडिशन काय 6 आणि 4 6.4 कसं 8 आणि 2 8 आणि साइन काय बरोबर, दोघांना मायनस म्हणजे लिहिणार काय रे, टी बाजूला काढला टी मायनस 8 मायनस 2 बाजूला काढला टी मायनस 8 इज इक्वल टू 0 म्हणजे टी मायनस 8 इज इक्वल टू 0, टी मायनस 2 इज इक्वल टू 0 म्हणजे टी इज इक्वल टू 8 टी इज इक्वल टू, हे समजलं का? आता टी म्हणजे काय रे, आपला फॅक्टर पाडण्यासाठी त्याला टी म्हणलं होतं बरं का, म्हणजे लिहिणार काय 16 साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय रे, इथं 16 साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय रे 2 झालं. त्या 16 ला मी असं लिहू का रे, 16 ला असं लिहू का, काय लिहितो 16 ला 2 raised to 4 2 raised to साइन स्क्वेअर एक्स. तुम्ही म्हणसाल की 4 raised to 2 का नाही लिहिलं, 4 raised to 2 पण लिहिलं असतं पण समजेल तुम्हाला असंच का लिहिलं, 4 raised to 2 पण 16 ना इज इक्वल टू काय रे 8. ह्या 8 ला मी असं लिहू का 2 चा क्यूब झालं. आता तुम्ही कधी असं शिकलाय का कंपॅरिझन, ह्या 2 2 बरोबर हे काय करणार कम्पेअर करणार. हा मग हे जर खालचे जाऊ दे, आपल्याला साइन स्क्वेअर एक्स देणे गेले म्हणजे काय करणार, 4 साइन स्क्वेअर एक्स 4 इज इक्वल टू काय रे, यस मिळालं हे. तसंच इथं ह्याला काय लिहिणार रे, यस इथं काय नाही ना 2 चे 2 raised to इज इक्वल टू काय 2. मग मला सांगा बरोबर, म्हणजे आता इकडे लिहितो, हा काय मिळाला रे
साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय, इकडून हा काय मिळणार, 4 साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. बरोबर. याला लिहिणार काय आता, साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कोणत्या अँगलला साइनची व्हॅल्यू स्क्वेअर रूट घेतलं की साइन स्क्वेअर. ओके डन. हे तर काय लिहिणार, साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1/4 म्हणजे साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू साइन स्क्वेअर, आणि साइन स्क्वेअर हे असल्यावर काय लिहिणार, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा. तर थिटा काय असतो रे, थिटा काय रे इथं, एक्स एन पाय प्लस मायनस, तिकडं काय रे तेच एक्स इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस. आपल्याला व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत पाहिजे, आता इथं एनची अशी व्हॅल्यू टाकायची ज्याच्यावरून तुम्हाला जी व्हॅल्यू मिळेल ती कुठली पाहिजे. आता हे काढावं लागतं आपल्याला. एनची गी 1 टाकला काय मिळेल रे, हा ते आहे का 0 to 2 पाय मध्ये आहे की. एन गी 1 टाकला तर काय येणार, एन इज इक्वल 1 टाकला तर 4π/3 आणि मायनस घेतला तर आहे ना हे π/3 म्हणजे 60, साई दुने 12 आणि साइन चूक 24 आहे. आता एन ची जागी 0 टाकला तर काय मिळेल रे, π/3 आणि येस π/3 झालं. नंतर एन ची जागी 2 टाकला काय मिळेल, 7π/3. 7π/3 742 नाहीये, मायनस घेतलं तर 5π/3. π/3 म्हणजे 60, साई 35 आहे. म्हणजे अजून एक कोणते मिळणार, हिथून किती मिळाले रे 4. आता तिकडं बघा, एन च्या गी 0 टाकला काय मिळणार, एन च्या गी 1 टाकला 7π/6 नाहीये, मायनस घेतला आहे का, लक्ष द्या. एन च्या गी 0 टाकला π/6 एक्स मिळालं, एन च्या गी 1 टाकला π/6 म्हणजे 30 आणि 3 असं 21 आहे, 5π/6 आहे. आता एन च्या जागी 2 टाकला साई दुने 12 13π/6 13 39 नाही, मायनस घेतलं तर 11π/6 हा आहे 11π/6. हिथून किती मिळाले रे, आता 4 टाकलं तर काय विषयच नाही बरं का, यांच्या की काय टाकला 4 तर तो 360च्या, हा हिथून किती मिळाले, हिथून किती मिळाले काय असेल, हा सोडण्याचा क्वेश्चन आहे बरं का, हा सॉल्व न करण्याचा क्वेश्चन आहे. म्हणजे हा तिकडं होता, तिकडं बघितलं तुम्ही, हा हे झालं का, लक्ष द्या. आता हे प्रिन्सिपल सोल्युशन संपलं बरं का. किती क्वेश्चन झाले आपले, 10 असतील. हा एक 2 ओरली सांगितले ना. लक्ष द्या. आता हे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स, पोलार कोऑर्डिनेट्स माहिती आहे तुम्हाला. पोलार कोऑर्डिनेट्स म्हणजे काय, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मला एक्स आणि वाय दिलेत, हे काढायचे. आर चा फॉर्म्युला काय रे, थिटाचा
झालं. हे एक्स वाय आणि दिले असतील, एक्स आणि वाय दिले असतील तर आर थिटा काढण्याचा हा फॉर्म्युला, आणि आर आणि थिटा दिले असतील तर एक्स काढण्याचा काय फॉर्म्युला. हे कधी आर थिटा दिलेत एक्स वाय काढायचे, हे कधी एक्स वाय दिलेत आर थिटा काढायचे. आर थिटा दिलेत एक्स वाय काढण्यासाठी, एक्स वाय दिलेत, याच सांगा. हा काय पिसळले काय ते. इफ द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स म्हणजे काय दिले एक्स आणि, तर मला पोलार कोऑर्डिनेट्स काढायचे. एक्स काय रे, एक्स इज इक्वल टू -5√3 अपॉन काय रे, y इज इक्वल टू काय. हा पोलार कोऑर्डिनेट्स म्हणजे आर आणि, आर साठी फॉर्म्युला काय लिहिणार आहे रूट मध्ये, डायरेक्ट लिहू का रे, 75. काय केलं समजलं का, डायरेक्ट ह्याचा स्क्वेअर केला प्लस, बरोबर ना, रूट मध्ये 100/4 म्हणजेच काय रे, बघा कसलं हे केलंय त्यांनी. म्हणजे मी काय म्हणत तो माहितीये का, असं जर असेल ऑप्शन बघितले, आर काढायचीच गरज नाही रे, कारण सगळीकडे हे काढणार काही थिटा, थिटा काढूयात, थिटा tan इनवर्स y अपॉन x 5/2 थिटा इज इक्वल टू काय आलं, झालं. आता मी काय करतो माहितीये का, मी माझ्या पद्धतीने करतो याला, म्हणजे हा टॅन इकडे आणतो, तुम्ही मला असा फॉर्म्युला सांगितला म्हणून मी लिहिला, टॅन थिटा इज इक्वल टू काय लिहितो रे, -1/√3. टॅन थिटा इज इक्वल टू, हा पॉइंट मला सांगू शकता का कोणत्या क्वाड्रंट मध्ये, सेकंड मध्ये, एक्स मायनस वाय प्लस सेकंड मध्ये. मग ह्याला मायनस लिहिला, टॅन काय लिहिणार रे, कोणत्या अँगलला टॅनची व्हॅल्यू 1/√3. हा पण तो सेकंड क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट नुसार लिहिणार कसं, टॅन पाय मायनस सेकंड नुसार लिहिला म्हणून तो मायनस, थिटा इज इक्वल टू काय, हे काय केलं समजलं का, लिहून टाका. लक्ष द्या, हे झालं का तुषार. लक्ष द्या, हा काय म्हणला, हा साइन रूल माहिती आहे ना रे, A/sin A इज इक्वल B/sin B इज इक्वल C/sin. छोटा एबीसी म्हणजे काय असतात रे, साइड असतात. मी जर असं ट्रायंगल काढला, हा समजा ट्रायंगल आहे, इथं म्हणलं अँगल ABC, कॅपिटल ABC काय असतात, अँगल A समोरील साइड, ओके डन. आणि हे जे आहेत ना, ही इज इक्वल टू काय असणार आहे, के कॉन्स्टंट. मग मी असं लिहू शकतो काय, A इज इक्वल टू K साइन A, किंवा B इज इक्वल टू, किंवा C इज इक्वल टू, किंवा मी असं ह्याला उलट पण लिहू शकतो माहिती ना,
काय लिहू शकतो? साइन ए मग साइन ए इज इक्वल टू काय लिहू शकतो रे? के के हा के आपण येणार रे के समजते काय? उलट पण लिहू शकतो. कॉस कोसाइन रूल माहितीये. कॉस ए इज इक्वल बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc माहितीये ना. कॉस साइन रूल प्रोजेक्शन रूल पण माहितीये तुम्हाला. ए इज इक्वल बी कॉस सी प्लस प्रोजेक्शन रूल. हाफ अँगल फॉर्म्युले साइन ए अपॉन 2 काय? हा माहितीये ना रे. साइन ए अपॉन 2 इज इक्वल टू काय? रूट मध्ये एस मायनस बी इथं ए. आता इथं साइन बी अपॉन 2 असतं काय लिहिलं असतं रे? एस मायनस ओके माहिती. जसं साइनचं तसं कॉसचं उलट आहे बघा. कॉस ए अपॉन 2 रूट मध्ये काय रे? झालं. मग आता साइन एचा माहितीये कॉस एचा आहे तर टॅनचा गरज नाही लक्षात ठेवायची. टॅन ए अपॉन 2 याने ह्याला काय करणार? बीसी बीसी काय होणार? तर राहणार काय रे? हे लक्षात राहील ना. ओके हे टॅनचे खाली हिरोज फॉर्म्युला माहिती तुम्हाला. एरिया ऑफ ट्रायंगल झालं. आणि तो यस कसा काढणार आहे? एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे बघा. बघा हा ट्रायंगल आहे ए बी सी. मला हा अँगल दिलाय. कोणता अँगल दिलाय? सी. सीच्या समोरील साइड काय? सी. बीच्या समोरील तर याचा एरिया काय असणार माहितीये का? हाफ इंटू एरिया ऑफ ट्रायंगल हाफ इंटू मला अँगल हा दिलाय ना सी. सी अँगल दिलाय तर अँगल काय लिहिणार माहितीये का? ए बी तो डिराईव्ह करायचं म्हणलं तर आपल्याला परत 10वीत जावं लागेल. ते कसं आलं ना काही करू. ए बी साइन सी. दुसरं मला अँगल बी दिला असता काय लिहिलं असतं रे? येस झालं. माहितीये तुम्हाला. नेपियर्स अॅनॉलॉजी कधीतरी एखादा फॉर्म्युला येईल बरं का त्यावेळेस आलं की सांगेल. एखादा क्वेश्चन आला की सांगेल त्याच्यावरती. डायरेक्ट क्वेश्चन येतात त्याच्यावरती. लक्ष द्या. ट्रायंगल मध्ये जो अँगल मोठा असतो तर तिच्या समोरील साइड पण म्हणजे मी जर असा ट्रायंगल काढला ना असा काढतो थोडासा ए बी सी. ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणता अँगल मोठा दिसतोय रे? अँगल ए. तर त्याच्या समोरील साइड पण कोणता अँगल छोटा दिसतोय? तर त्याच्या समोरील साइड पण ओके. ट्रायंगलचे 2 अँगल दिलेत π/4 आणि तर मला रेशो काढायचे स्मॉलेस्ट अँगल अँड स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट साइड. मला तिसरा अँगल काढावा लागेल. 3 अँगलची सम किती रे? म्हणजे पाय. लिहिणार काय? तिसरा अँगल मी म्हणतो तुम्ही याला डिग्री मध्ये कन्वर्ट करून पण काढू शकता बरं का. म्हणजे π/4 म्हणजे 45 60
हे किती येणार? झालं. नाहीतर मी काय करतो, त्याला कन्व्हर्टच करतो डिग्रीमध्ये. π/4 म्हणजे सांगा. 75. त्या ट्रायंगलचा मोठा अँगल कोणता आहे? 75. हा झाला अँगल ए, हा झाला अँगल बी, हा झाला अँगल सी. मोठा अँगल कोणता झाला? तर अँगल जर मोठा असेल त्याच्या समोरील साइड पण काय असणार? अँगल छोटा कोणता आहे? तर मला रेशो कोणता काढायचा रे? स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट. म्हणजे झालं. मग याला मी असं लिहू का रे? यस, साइन ए आपण. मला कळलं ना, हा मोठा आहे हा छोटा आहे. का कळलं? इथून हे असं का लिहिलं तुषार? ए आपण काय लिहितो रे? बी आपण हे नकोय मला, हा सी इकडे आणला. हे करू शकतो ना, त्याच्यावरून मी डायरेक्ट असं लिहिलं. मला हाच रेशो काढायचंय ना. साइन ए काय रे? साइन सी काय? आणि मगाशी तुम्ही डायरेक्ट ह्याची व्हॅल्यू म्हणले ना, पाठ केली का नाही केलेली? 75 ची नसेल माहिती तर आपण अशी काढू शकतो. माहितीये ना, साइन 45 कॉस 30 प्लस सॉरी 1/, डिनोमिनेटर काय रे? 2√2 ना, डिनोमिनेटर सेम, तर लिहिणार काय? कॉमन घेऊ का? वरती काय? हा 1 प्लस ह्यांचा डिनोमिनेटर काय रे? कॉमन घेतला. वरची सगळ्याची 1 + √3 इथं 1. 1 1 चा 1 म्हणजेच काय येणार आहे? बघा इथं लिहिणार काय रे ह्याचा डिनोमिनेटर सेम? 1 1 चा झालं. डिनोमिनेटर सेम, वरती ऍडिशन काय? म्हणजे काय लिहिणार? हा असं म्हणले का? मी कट केलं होतं ना. मग मला सांगा A/C साइन 45 किती रे? आणि हा किती आला? 2 प्लस अपॉन √2 काय झाले? 2 2 पण काय आहे का? काहीतरी मिस्टेक झाली. साइन 45 किती आणि हा किती आला? 2 प्लस आणि खाली 2√2. हा √2 काय झाला? राहिलं काय रे? वरती नेऊ कायला? 2/, हा एक ऑप्शन का नाहीये माहितीये का? काय करणार रे? काय करणार नंदिनी? यस, रॅशनलायझेशन करणार. हे बरोबर आलंय आपलं 2/2. 2:2 + 2√3. 2:2 + √3. पण त्याच्यात ऑप्शन आहे का रॅशनलायझेशन करायचं? म्हणजे काय रे? 2/2 + √3 इंटू वरती काय रे? खाली A + B A - B म्हणजे 2 मायनस खाली काय आहे का असा ऑप्शन?
काय चुकलंय बघा बरं. ह्याची व्हॅल्यू बरोबर आली ना, साइन 75. पुढं अरे बापरे, कसं व्हायचं? कशाला का तुम्ही झोपला मी झोपलो. इथं लिहिणार काय? √3/2 प्लस 2√2 प्लस 1 डिनॉमिनेटर सेम, वरती काय झालं? म्हणजे इथं काय पाहिजे रे? 1 प्लस अपॉन 2√2. हे √2 ते वरती गेलं म्हणजे खाली काय राहणार? 1 प्लस. आता याचं रेशनायझेशन करतो इकडं. 2/1 प्लस √3, 2/1 प्लस √3 इंटू काय करणार आहे? अपॉन, म्हणजेच 2 इंटू 1 मायनस √3, खाली -3, बरोबर ना? a² मायनस b² म्हणजे काय लिहिणार काय? 2 बघा, हा 2 इथं लिहिणार काय? 3, 2 1 मायनस √3 खाली -2, 2 काय झाले? यस यस, मायनस हा वरती लिहू का? 1 मायनस √3 म्हणजे काय रे? आतमध्ये गेला √3 आणि खाली काय नाही म्हणजे काय? हा एक ऑप्शन. किती वैताग दिला राव. असं जर असेल cos A/A इज इक्वल टू cos B/B इज इक्वल टू cos C/C, तर तो इक्विलॅटरल ट्रायंगल असतो. cos A/A इज इक्वल टू cos B/B इज इक्वल टू cos C/C. असं असेल तर तो ट्रायंगल काय असतो? इक्विलॅटरल ट्रायंगल. पण असं असतं sin A/A इज इक्वल टू ही कंडिशन ना इक्विलॅटरल ट्रायंगलची, ही आपली साइन रूल आहे आणि ही इक्विलॅटरल ट्रायंगलची कंडिशन आहे. आणि इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर त्याचा एरिया फाइंड करण्याचा फॉर्म्युला माहितीये का? यस यस. मग त्याचा एरिया काय असणार? एरिया √3/4 साइडचा स्क्वेअर. साइड किती दिली रे? त्याचा स्क्वेअर म्हणजेच काय? पण त्याच्यात ऑप्शन आहे का? 24 ला काय लिहिणार? 6 × 4, 4चं स्क्वेअर रूट निघतं ना. 8 3 मध्ये निघतं का कोणाचं? म्हणजेच काय लिहिणार? √3/2 √6. √6 ला काय लिहितो? बघा, √3/24 sin 24 साइडचा स्क्वेअर. इथं किती आहे? √3/4 आहे का √3/2 आहे? sin 24 4 बाहेर काढले 2 2, तर √6 म्हणजे काय? √3 × √2. हा काय?
हित का रूट का टाकलेला का? बरोबर आहे. साइन चौक 24 ना, 6 × बरोबर आहे. त्या 6 ला लिहिणार कसं रे? √3. 6 ला लिहितो कसं? 6 ला लिहितो कसं? 3 × 2 × 4. मला वरचा 3 कट करायचा आहे. √3 हा हा एक रूट राहणार ना. √3 × हे कट झाले. काय लिहिणार? आहे का? येस. लेंदी क्वेश्चन आहे बरं का. इन ट्रायंगल ABC विथ युज्युअल नोटेशन B + C = 11, C + A/12 = A + B/30. झालं, हे मला दिलंय. तर हे इक्वल आहेत, म्हणजे B + C/11 = C + A/12 = A + B/, हे सगळे इक्वल आहेत. तर त्याला काय म्हणतो मी? के. सगळ्यांचा रेशो इक्वल, त्याला म्हणलं. मग मला सांगा B + C काय लिहिणार आहे? 11K. A + C म्हणजे C + A + B. झालं ना. याला म्हणलं 1, याला म्हणलं 2, याला म्हणलं 3. ऍडिशन केली तिघांची, काय येणार माहितीये का? 2A + 2B + 2C = 13, 23, 24, 36K. ओके. 2 कॉमन काढू का? A + B + C. 2 कॉमन काढला काय येणार आहे? कळलं का? बाकी B + C ची व्हॅल्यू काय रे? ठेवू का इथं? तर A + 11K = तर मला सांगा A काय येणार? झालं, A मिळाला. तसंच इथं A + B ठेवतो काय रे? ठेवू का? 13K + C = काय? तर C = काय येणार? A मिळाला, C मिळाला. आता B काढण्यासाठी काय ठेवतो रे? A + C. हे जे आहे ना आपलं A + B + C = 18K, याच्यामध्ये A आणि C ची जागी काय ठेवणार? तर B = काय रे? मिळाले का? आपल्याला cos A + cos B + cos C काढायचंय. cos A साठी cos साइन रूल, B² + B चा स्क्वेअर म्हणजे 25 अपॉन 2. B काय? 6K. झालं. वरून K² कॉमन काढतो. 36 + 25 36, 46, 56, 61. मायनस आहे करतेच तो ऑप्शन. हा, झालं. अपॉन खाली काय रे? स्क्वेअर. के ना, K² किती राहिले? 12 अपॉन
हा एक ऑप्शन. हा काय आला, कॉस ए आला. कॉस बी काढायचा, कॉस सी काढायचा, सगळ्यांची काय करायची, करसाल ती तुम्ही. लक्ष द्या आता, राहिलेलं ते घरी कर. तुषार हे लक्ष द्या. इफ द अँगल्स ऑफ द ट्रायंगल्स आर इन द रेशो, एक ट्रायंगल आहे आणि त्या ट्रायंगलचे अँगल्स या रेशो मध्ये दिलेत. काय रे, 4:1:2. देन द रेशो ऑफ लॉंगेस्ट साइड टू इट्स पेरिमीटर. आधी मला त्याचे अँगल काढावे लागतील. बघा, लक्ष द्या. हा रेशो दिलाय ना, तर ते रेशो असल्यावर त्याचा कोणतरी मल्टिप्लायर असतो ना. काय असणार पहिला अँगल, हे कळतं ना, इज इक्वल टू झालं. एक साला 30. मग पहिला अँगल काय असेल रे, 120. दुसरा, तिसरा. मग मगाशी सांगितलं अँगल जर मोठा असेल तर त्याच्या समोरील साइड पण काय असते. मग मी काय म्हणतो, हा अँगल ए, हा अँगल बी, हा अँगल सी, हा किती आला रे, मोठी साइड कोणती असेल, ए. मग मला रेशो कशाचा काढायचा, रेशो ऑफ लॉंगेस्ट साइड टू इट्स पेरिमीटर, म्हणजे कशाचा रे, ए अपॉन ओके, डन झालं. तर मला सांगा, ए ए ए ए ए ए ए ए एला असं लिहू का, साइन ए अपॉन साइन ए असतं ना, इज इक्वल टू बी अपॉन इज इक्वल टू काय. मग एच्या जागी काय लिहू शकतो, के साइन ए. ते के वरचे आणि खालचे काय होणार आहेत, इथं के लिहिणार ना, खाली पण के येणार, इथं पण के येणार, के येणार, के कॉमन काढणार, कट होणार ना. मग एच्या जागी काय लिहिलं, तसंच खाली काय लिहिणार. हे काय केलं समजलं ना, मला रेशो काढायचा आहे लॉंगेस्ट साइड टू इट्स पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे सगळ्या साइडची सम. सांगा, साइन 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 120 सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो. साइन 60 120 ची सेम असणार. समजतं का, किती, झालं. हा हा √3/2 1, हाफ प्लस हाफ, √3/2 खाली क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, √3 + 2/2. 2 काय झाले, राहिलं काय, हा एक ऑप्शन. हा कितवा, फर्स्ट वालाच. हे काय केलं समजलं का, लिहून टाका. मला लॉंगेस्ट साइड टू पेरिमीटर याचा रेशो काढायचा होता. लॉंगेस्ट साइडला इज इक्वल टू काय लिहिलं, साइन ए. क्वेश्चन काय बघा, इन ट्रायंगल ABC विथ युजुअल नोटेशन्स. ओके, काय करतो मी बघा, ह्याला असं लिहितो 2AC इंटू साइन 2AC साइन. आतमध्ये असं लिहू का रे, A + C - B अपॉन 2 लिहू शकतो का. ह्याने असं आपल्याला बऱ्याच वेळा यूज करायचंय बरं का. आणि तुम्ही बोर्ड मध्ये पण केलं असेल, A + B + C काय असतं, पाय.
मला ए प्लस सी ची व्हॅल्यू पाहिजे. ए प्लस सी इज इक्वल टू काय? 2 ने डिवाइड केलं इकडं पण. ए प्लस सी अपॉन 2 इज इक्वल टू काय? पाय बाय 2 मायनस हा 2 याला पण डिवाइड आहे, याला पण डिवाइड आहे. ओके डन. इथं काय? ए प्लस सी झालं. ओके, मग आता मला सांगा इथं लिहिणार काय? 2a साइन साइन हा 2 याला पण डिवाइड आणि त्याच्यासारखं लिहितो. पुढं हा यस साइन ए प्लस सी अपॉन 2 मायनस हे दोघे प्लस वाले एकत्र घेतले आणि बी एकटा ठेवला. याच्या जे काय लिहिणार रे? 2ac साइन काय लिहिणार? पाय बाय 2 मायनस काय लिहिणार? 2ac साइन मायनस म्हणजेच काय रे? साइन पाय बाय 2 मायनस बी म्हणजे माहितीये ना 2ac. हा 2ac कॉस बी म्हणजे काय रे? काय येणार? समजलं का? लिहून टाका बस करत आपण.